बोलू का? खळाटवाडीमध्ये दोन खळाटवाडीवेळी माझे दोन नातू मेंढ्या चारीत असताना समाजकंटकांनी पाण्यावर जात असलेल्या मेंढ्याला लाताबुक्या घालून दगडं घालून पोर हाणू नका म्हणायला लागल्यावर त्यांनी त्या पोराला सुरुवात केली. ही थोडा अत्याचार आहे. याचं पोलीस स्टेशननं निवेदन करून त्यांना लवकर ताब्यात घेऊन आमच्या मनाची समाधानी करावा. नाहीतर आम्ही धनगर म्हणजे दिसते नाहीत, आमच्याकडे सगळंच आहे, पण आमच्या जाती शेबाच्या मानानं आम्ही खाली मुटकं घालून चलतो. याचा फायदा घेऊन असं गज बसू नये अशी माझी नम्र विनंती आहे. पोलीस प्रशासनासोबत काही चर्चा झाली का? काय अटक करतो म्हणले का? हो म्हणले, पण 4 दिवसाचा फरक दिला. तर 4 दिवस गेल्यानंतर आम्ही पुन्हा आंदोलन करू असं आमची इच्छा आहे. या 4 दिवसामध्ये कंप्लीट करा आणि पोलीस स्टेशनला घेऊन या. बघा, शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आता सध्या बीडमध्ये दोन्ही पोरं माझे नातू शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू. कुणाच्या डोक्याला मारे, कुणाच्या नाकाला मारे, आणि कुणाच्या पाठीवर मारे, कुणाच्या कानपटाला मारे, जनावराला सुद्धा मारायला लागले. तर लोक नको म्हणतात. या समाजकंटकांनी एवढं माझ्या नातूला मारलं. इथं आज लक्ष्मण हाके आले होते. आज लक्ष्मण हाके आले, निर्मल काळ आले, असे बरेच लोक आले आणि त्यांनी आम्हाला थोडासा दिलासा देऊन पोलीस स्टेशनला धरणं आंदोलन धरलं होतं. पण आणखी त्यांनी काय आम्हाला मान्यता दिली नाही, म्हणून त्यांनी बोलले सुद्धा नाहीत. आम्ही आमचं तुटून आमच्या इथे दारात येऊन बसलो. आता हा प्रकार घडल्याच्या नंतर तुम्हाला भीती वगैरे वाटते? आता आम्हाला ह्या कुठं रानामाळात आम्ही मेंढपाळ आहेत, कुठे बी राहायचे, रानात राहायचे, दऱ्यात राहायचे, खोऱ्यात राहायचे, तरी या लोकांची आम्हाला भीती वाटते. याच्याकरता आम्हाला काहीतरी संरक्षण शासनाने द्यावा अशी माझी नम्र विनंती.